प्रतिभाताई पाटील मॅडम, विद्यापीठाला आपण आलात, घरून पावलो मी माझ्या विद्यापीठाच्या नावाला आपण आलात. राजमातांचा विजय असो, माझ्याविषयी पण अभ्यास करा तुम्ही चांगला. हा समाजासमोर आणण्यासाठीचा एक येस, आय एम बी आर आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला एकपात्री महानाट्यात गुंफणं हे काही साधीसुधी कलाकृती नाही. कारण का बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही एका प्रसंगावर अनेक महानाट्य निर्माण होऊ शकतात, एवढी प्रचंड ताकद आणि ऊर्जा बाबासाहेबांच्या कर्तृत्वामध्ये आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला गवसणी घालण्याचा ऐतिहासिक प्रयत्न जर प्राध्यापक कोचुरे सर करत असतील, तर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, कार्यकर्तृत्वाने पुनीत झालेल्या आणि प्राध्यापक कोचुरे सरांच्याही त्यांच्या जीवनाचे जे काही प्राध्यापकीय जे काही इथे वर्ष गेलेले आहेत, ह्या सर्वांचा संगम सुरेख व्हावा आणि या कार्यक्रमाची उपस्थिती जी प्रीमियर शोच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सांस्कृतिक सभागृहात व्हावी आणि त्याला राजमातांच्या ऐतिहासिक उपस्थितीला आदरणीय चोपडे सरांच्या एका धुरंधर व्यक्तिमत्वाच्या वेधक या कार्यक्रमाची मांडणी करताना जो काही त्यांच्यातला एक संशोधक आहे तो आणि हरी नरके साहेबांच्या अभ्यासू अशा वक्तृत्व शैलीमध्ये बाबाभांड साहेबांच्या, सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दलच्या असणाऱ्या समर्पणाच्या या सगळ्या अनुषंगानं आज हा प्रमुख कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. प्राध्यापक प्रताप कोचुरे सर जे आहेत हे कलावंत घराण्यातील एक महान कलावंत असे आहेत. जेव्हा ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये किंवा आम्ही जिथे जिथे सार्वजनिक प्रोग्राम करायचो, या महानाट्यातले एक एक प्रसंग जेव्हा ते आमच्या पुढे उभं करायचे, तेव्हा ऐकणाऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः टकाटका पाणी यायचं. बाबासाहेबांच्या जीवनातले जे काही असे अनंत असे भावस्फोट प्रसंग आहेत ते रोमांचकारी आहेत आणि ते ऐकताना अक्षरशः आपण सर्वस्व विसरून जातो. अशा प्रकारचं एक अतिशय मोठं काम ज्याला आपण म्हणतो की भीमबाणा खऱ्या अर्थानं उभं करण्याचं धाडस आज विद्यापीठाच्याच एका कलावंतानं केलंय आणि ते आपल्या महनीय उपस्थितांच्या पुढे ते होणार आहे. त्याबद्दल खरोखरच प्राध्यापक कोचुरे सरांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. प्राध्यापक कोचुरे सर यांच्याबद्दलची अतिशय मोजकी परंतु जी अत्यंत महत्वाची माहिती आहे ती मी तुमच्या पुढे 4 ते 5 मिनिटांमध्ये ठेवतो. मिलिंद महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. नागसेन वनात ग्राउंड मेंटेनन्स करणारा एक छोटासा विद्यार्थी कम एक जो काही सेवक असेल अशा पद्धतीतून त्यांनी ते काम सुरू केलं. मिलिंद महाविद्यालयामध्ये असिस्टंट रेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. 3 मुलांचं पालकत्व पत्करलं. मिलिंद महाविद्यालयामध्येच कारकून म्हणून त्यांनी सुरुवात केली. बाबासाहेबांच्या चळवळीतील जे अनेक निष्ठावंत होते त्यांची सेवा करण्याचं भाग्य सुद्धा त्यांना भेटलं. त्याचप्रमाणे इथल्यानंतर ते मुंबईला गेले आणि मुंबईच्या वडाळा येथे त्यांनी डायरेक्टर सांस्कृतिक विभाग म्हणून काम पाहिलं आणि जवळपास 8,500 विद्यार्थ्यांना त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उभं केलेलं आहे. याही पुढे राजगृहात राहण्याची संधी प्राध्यापक कोचुरे यांना भेटली आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की मानवाचं कुशल कर्म हेच त्याला जीवनातल्या वेगवेगळ्या संध्या प्राप्त करून देत असतं. प्राध्यापक कोचुरे सर त्यांनी केलेली मेहनत, त्यांच्या स्क्रिप्टसाठी मदत केलेले विचारवंत, साहित्यिक आणि कलावंत या सर्वांचे मी या दृष्टीनं ऋण व्यक्त करतो. आजच्या प्रमुख पाहुण्या राजमाता नैतिकतेचं अधिष्ठान ज्यांना आम्ही मानतो असे कॅन्सर हॉस्पिटलचे अधिष्ठाता धन्यवाद सर.